हॅलो. जेव्हा आपण नवीन आई बाबा बनतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपलं बाळ निरोगी, सदृढ, छान, एकदम हेल्दी असायला पाहिजे. आणि त्यातलाच एक भाग म्हणजे बाळाचं वॅक्सिनेशन. जर आपण वॅक्सिनेशन वेळेवर दिलं आणि वेळेच्या नुसार दिलं तर त्याला काहीही आजार होणार नाही आणि तो म्हणजे आजारापासून बरंच लांब राहील. आणि हे वॅक्सिनेशन कधी द्यायचं, कसं द्यायचं तेच आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर बाळाचं फर्स्ट वॅक्सिनेशन असतं तो जन्मल्यावर. जेव्हा बाळ जन्मतो तेव्हा त्याला OPV ओरली हेपॅटायटिस बी 24 तासाच्या आत आणि BCG वॅक्सिनेशन हे हाताला दिलं जातं. नंतर म्हणजे जेव्हा बाळ 1.5 महिन्याचा होतो तेव्हा त्याला OPV1 आणि रोटा1 हे ओरली दिले जातात आणि पेंटा1, PCV1 आणि IPV1 हे 2 मांड्यांना आणि 1 हाताला असं वॅक्सिनेशन दिलं जातं. त्यानंतर 2.5 महिन्याचं वॅक्सिनेशन असतं. त्याच्यामध्ये OPV2 हे ओरली दिले जातं आणि रोटा2 हे पण ओरली आणि पेंटा2 हे मांडीला दिलं जातं. आणि जेव्हा बाळ 3.5 महिन्याचा होतो म्हणजे 14 आठवड्यांचा तेव्हा OPV3 आणि रोटा3 हे ओरली दिले जातात आणि पेंटा3, PCV2 आणि IPV2 असं 2 मांड्यांना आणि 1 हाताला असं वॅक्सिनेशन दिलं जातं. आणि जेव्हा बाळ 9 महिन्याचा होतो म्हणजे 9 महिने कंप्लीट झाल्यानंतर तेव्हा त्याला MR1, JE1, व्हिटॅमिन Aचं ओरली, PCV बूस्टर आणि IPV3 ह्याचे डोस 2 मांड्यांना आणि 2 हाताला असं दिले जातात. जेव्हा बाळ 16 महिन्याचा होतो तेव्हा त्याला DPT बूस्टर 1 व्हिटॅमिन Aचं सेकंड ओरली ड्रॉप दिले जातात आणि MR2, JE2 आणि OPV बूस्टर डोस दिले जातात. आणि जेव्हा आपलं बाळ 5 वर्षाचा होतो तेव्हा त्याला DPT बूस्टर सेकंडचं डोस दिलं जातं आणि नंतरचं वॅक्सिनेशन असतं ते 10 वर्षानंतर TDचं डोस दिले जातं आणि 16 वर्षाला पण TDचं डोस दिले जातात. तर या शेड्यूलनुसार आपण आपल्या बाळाला वॅक्सिनेशन देऊ शकतो आणि आपल्या बाळाला आजारांपासून बऱ्यापैकी लांब ठेवू शकतो. तर हे वॅक्सिनेशन आपण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट दोन्हीकडे देऊ शकतो. पण मी माझ्या बाळाला गव्हर्नमेंटमध्येच देणे प्रिफर करते. थोडंसं त्रास होतो पण ते त्यांच्यासाठी चांगलं असतं. तर असा होता हा व्हिडिओ. कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच माहितीसाठी पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत. बाय.